हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच आढावा बैठक हिंगोलीतल्या राष्ट्रवादी भवन इथं संपन्न झाली आहे। नवीन जिल्हाध्यक्ष कोण असावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात तयारी कशी असावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हिंगोलीत नुकतीच राष्ट्रवादीचे सर्व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी माध्यमांशी बोलताना काय म्हणालेत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर पाहूयात। बैठक झालेली आहे। जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निवडण्याचे अधिकार मला दिलेले। मी आज संध्याकाळी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून सोडून गेलेले सगळेच पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर करतो। बैठक झाली आणि निर्णय झालेले। साहेब, राष्ट्रवादी पक्षामध्ये थोडी खिंडार पडलेली आहे। आपले दिग्गज नेते बरे इथून सोडलेत पक्षामध्ये, तर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, सोडून गेलेत आणि परत आमचे नवीन युवक घेऊन नवीन कार्यकर्ते घेऊन आम्ही पक्ष बांधणी करणार। आता जिल्हाध्यक्ष पदामध्ये कोण कोण रेसमध्ये आहे? रेसमध्ये 2-3 नावं आलेली आहेत। आता जे कोणी होतील ते फक्त 6 महिन्यासाठी या निवडणुकासमोर आहेत म्हणून थोडंसं अनुभवी करू आणि 6 महिन्यानंतर आम्ही नवीन जिल्हाध्यक्ष करणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका आहेत, कशा पद्धतीने रणनीती असणार आहे तुमची, कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे, अजेंडा युद्धात आणि प्रेमात सगळं उघड करायचं नसतं। मी जर रणनीती ओपनली जर सांगितली त्याचा विरोध फायदा घेतील, त्यामुळे रणनीती राहणार आहे, निवडणुका लढवणार आहेत। आजच्या बैठकीत संबोधित केलं एवढं सगळं नाही काय थोडक्यात सांगा। राजकीय परिस्थिती देशातली, राज्यातली आणि जिल्ह्याची बोलून जे चाललंय ते आम्हाला काही लोकशाही म्हणून मान्य नाही। ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण चाललंय, प्रत्येक लोकशाहीत असे वाईट दिवस येत असतात। देश नेमका त्या बॅड पॅचमधून सध्या जात आहे। अशावेळी राष्ट्रवादी एका विचारावरती आधारित चालणारा पक्ष आहे। शरद पवार गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। तो आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हे गढूळ झालेलं वातावरण, दूषित झालेलं वातावरण स्वच्छ करण्यासाठी गावोगाव प्रयत्न करावा, सामाजिक एकोपा करावा, हे दुसरं आव्हान घेतलं। निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांची मतं जाणून घेतली, आघाडी करावी का नाही, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष, हे 3च विषय होते, त्याच्यावरती चर्चा झाली। पवार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी आहे, कुठलेही जोत पेटवणार नाही, कालच बोलले होते। तर आपलं शेतकरी काय त्याप्रमाणे पक्षानं काल आंदोलन केलेलं आहे जिल्ह्याला, आणि शेतकरी आता मुलीबाळी आल्यावर दिवाळी करावीच लागणार आहे, पण जो दिवाळीचा आनंद असतो तो आमच्या कुणाच्याही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर राहणार। महाविकास आघाडी म्हणून असं लढणार की स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार का? शक्यतो महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न आहे। अजून आमच्या पक्षाला आज बोललो, आता याच्यानंतर तिन्ही पक्षांना बोलणार, आणि जर सामंजस्यानं होत असतील तर माझा मानस तरी महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा आहे। जिल्हाध्यक्ष ठेवा अशी माझी इच्छा आहे, म्हणजे पक्ष काय सांगतो, आणि 3 कार्याध्यक्ष मी 3 विधानसभाला नेमणार आहे, आणि निवडणुकीचं काम कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष मिळून त्या 3 विधानसभांचा बघणार आहे। फायनली मग आम्ही एकत्र बसू। साहेब, महिला कार्यकर्त्यांची काय